490 2000 रु. ची नोट 1978 नंतर पुन्हा 10 नोव्हेंबर 2016 पासून चलनात आली. भारतात डिजिटल रुपया म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDT ची प्रायोगिक सुरुवात 9W वापरासाठी 1 नोव्हेंबर 2022 पासून आणि किरकोळ वापरासाठी 1 डिसेंबर 2022 पासून झाली. नोटाबंदी नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रात्री 500 व 1000 रु. च्या सर्व नोटा रद्द केल्याची घोषणा केली. लोकांना आपल्या नोटा बँकांमधून बदलून देण्याची व्यवस्था केली गेली. काळ्या पैशाला आळा घालणे, दहशतवाद्यांची फंडी तोडणे, करचुकवेगिरीला आळा घालणे, डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन, कॅशलेस देणे, सरकारचे कर उत्पन्न वाढविणे, कराचा पाया वाढविणे इत्यादी उद्देशांनी ही नोटबंदी म्हणजेच विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर लगेच 10 नोव्हेंबर 2016 पासून 500 व 2000 रु. च्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. 2000 रु. च्या चलनी नोटा 1 ऑक्टोबर 2023 पासून चलनातून बाद केली गेली. भारतातील टांकसाळ मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा, होशंगाबाद, मध्य प्रदेश, शहबानी, पश्चिम बंगाल, म्हैसूर, कर्नाटक येथे आहेत. पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पना. M बरोबर लोकांकडील चलनी नोटा व नाणी मागणी ठेवी. M बरोबर M अधिक बँकेतील बचत ठेवींपैकी मुदत ठेवींचा भाग अधिक बँकांनी विकलेली ठेव प्रमाणपत्रे अधिक 1 वर्षापर्यंतच्या मुदती ठेवी. M बरोबर M अधिक 1 वर्षावरील मुदती ठेवी बँकाची मागणी व मुदती कर्जे. M रद्द येतो अनेकदा. M2 बरोबर म्हणजे संकुचित चलन. M बरोबर म्हणजेच ब्रॉड मनी, व्यापक पैसा, विस्तृत पैसा. M बरोबर ढोबळ चलन पुरवठा. सर्वात तरल पैसा M. किंमतवाढीशी M चा सर्वात जवळचा संबंध आहे. देशातील पैशाचा एकूण पुरवठा M ने दाखवितात. या संकल्पना 1998 पासून लागू आहेत. रोखता स्त्रोत, लिक्विडिटी सोर्सेस. L बरोबर M अधिक पोस्ट ऑफिस बचत बँकेतील NSC वगळता सर्व ठेवी. L बरोबर 1 अधिक वित्त संस्थाकडील सर्व मुदत ठेवी अधिक वित्त संस्थाकडील मुदती कर्जे अधिक वित्त संस्थाकडील सर्टिफिकेट ठेवी. CD L बरोबर L अधिक बिगर बँकिंग वित्त संस्थाकडील संस्था ठेवी. या संकल्पना 1998 पासून लागू आहेत. मौद्रिक धोरण. पैशाच्या पुरवठ्याविषयी व त्याच्या नियंत्रणाविषयी मध्यवर्ती बँकेचे धोरण म्हणजे मौद्रिक धोरण होय. चलन नीती, मुद्रा धोरण, द्रव्य नीती. पतधोरण, मॉनेटरी पॉलिसी असे म्हणतात. मौद्रिक धोरण सामान्यतः अल्प कालावधीसाठी असते. भारतात मौद्रिक धोरण RBI दरवर्षी जाहीर करते व या धोरणाचा दर 2 महिन्यांनी आढावा घेते. अर्थव्यवस्थेतील तेजी व मंदीची चक्रे नियंत्रित करण्यासाठी मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे. 1. आर्थिक स्थिरता राखणे. 2. तेजी मंदी नियंत्रित करणे. 3. महागाईला नियंत्रणात ठेवणे. 4. व्याजदरात समानता आणणे. 5. नाणे बाजाराचा विकास साधणे. 6. भांडवल उभारणीचा वेग वाढविणे. 7. बचती वाढविणे. 8. रोजगार वाढविणे. मौद्रिक धोरणाची प्रमुख साधने. अ. संख्यात्मक साधने, परिमाणवाचक साधने. ब. गुणात्मक साधने, निवडक साधने. अ. संख्यात्मक साधने. 1. बँक दर, बँक रेट. व्यापारी बँकांना RBI कडून ज्या दराने अल्पमुदतीची कर्जे मिळतात तो दर किंवा व्यापारी बँकाकडून हुंड्यांचा ज्या दराने पुनर्वटाव करते तो दर म्हणजे बँक दर होय. 8 डिसेंबर 2023 ला बँक दर 5.15% 1951 वा बँक दर 3% होता. 2. रोख राखीव निधी प्रमाणक, कॅश रिझर्व्ह रेशिओ. व्यापारी बँकांना आपल्या एकूण ठेवींपैकी ठेवींचे जे प्रमाण RBI कडे जमा करावे लागते त्यास CRR म्हणतात. 8 डिसेंबर 2023 ला CRR 4.5%. 3. कायदेशीर तरलता गुणोत्तर SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. व्यापारी बँकांना आपल्या एकूण ठेवींपैकी ठेवींचे जे प्रमाण स्वतःजवळ नेहमीसाठी तरल
लिक्विड स्वरूपात ठेवावे लागते त्यास SLR म्हणतात. 8 डिसेंबर 2023 ला SLR 18%. 4. रेपो दर रेपो रेट व्यापारी बँका RBI कडून अल्प मुदतीचे कर्ज घेतात त्यावरील व्याज दर म्हणजे रेपो दर होय. 8 डिसेंबर 2023 ला 6.50% केला. 5. रिव्हर्स रेपो रेट व्यापारी बँका आपली अतिरिक्त रोखता रक्कम अत्यल्प मुदतीसाठी RBI कडे देतात त्यावरील व्याजाचा दर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट होय. 8 डिसेंबर 2023 ला हा दर 3.35%. 6. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट MSF व्यापारी बँका RBI कडून अत्यल्प काळासाठी 1 ते 2 दिवस रक्कम घेतात त्यावरील व्याजाचा दर होय. MSF 8 डिसेंबर 2023 ला 6.75%. 7. खुल्या बाजारातील व्यवहार RBI अर्थव्यवस्थेतील चलन कमी करण्यासाठी शासकीय रोख्यांची खरेदी विक्री करते. ब. गुणात्मक साधने निवडक साधने 1. कर्ज व तारण या टाळा. 2. उपभोग कर्जाचे नियमन. 3. कर्जवाटपास मर्यादा घालणे. 4. नियंत्रणात्मक आदेश. 5. नैतिक समजावणी. 6. प्रसिद्धी. 7. प्रत्यक्ष कार्यवाही. राजकोषीय धोरण राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार यावर अनुकूल प्रभाव टाकण्यासाठी व प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकारी कर्ज, उत्पन्न व खर्चाच्या कार्यक्रमाला दिशा दाखविणाऱ्या धोरणास राजकोषीय धोरण असे. 491 म्हणतात. हे धोरण दीर्घकाळासाठी असते. राजकोषीय धोरणाचे उद्देश 1. पूर्ण रोजगार निर्माण करणे. 2. किंमत पातळीचे दीर्घकालीन नियंत्रण करणे. 3. अर्थव्यवस्थेला दिशा दाखविणे. 4. आर्थिक विकासाचा दर वाढविणे. 5. राहणीमानाचा दर्जा वाढविणे. 6. विनिमय दरात स्थैर्य आणते. 7. चालू खात्याची तूट कमी करणे. राजकोषीय धोरण केंद्र सरकार अर्थ मंत्रालय ठरविते व अंमलात आणते. राजकोषीय धोरणाची साधने 1. अंदाजपत्रकीय धोरण. 2. कराचे धोरण. 3. सार्वजनिक खर्च. 4. सार्वजनिक कर्ज ही साधने आहेत. तुटीचा अर्थभरणा आर्थिक वर्षात जेव्हा सरकारला मिळणाऱ्या महसुलापेक्षा उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च अधिक असतो अशा नीतीला तुटीची खर्च नीती म्हणतात. तूट असलेल्या रकमेएवढे चलन मध्यवर्ती बँकेकडून RBI छापून घेऊन वापरणे म्हणजे तुटीचा अर्थभरणा करणे होय. फायदे कर्ज घेण्याची गरज नसते. व्याज घ्यावे लागत नाही. सहज भांडवल उपलब्ध होते. शासनाला जास्तीचा खर्च भागविता येतो. योजनांसाठी पैसा उभा करता येतो. तोटे तुटीचा अर्थभरणा केल्यामुळे अर्थव्यवस्थेत चलनवाढ होऊन महागाई वाढण्याचा धोका असतो. अर्थव्यवस्थेची विविध प्रकारे आर्थिक शिस्त बिघडते. तुटीचा अर्थभरणा अल्प प्रमाणात व जबाबदारीने केल्यास त्याचा अर्थव्यवस्थेला लाभ मिळतो. VKRV राव तुटीचा अर्थभरणा हे विकासाचे साधन म्हणून औषधासारखे गुणकारी आहे, परंतु त्याचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर केल्यास आर्थिक दुष्परिणाम, महागाई, चलनवाढ सहन करावे लागतात. BR शेनॉय तुटीचा अर्थभरणा हा आगीसारखा आहे. त्याचा योग्य वापर केल्यास तो उत्तम नोकर ठरतो व अयोग्य वापर केल्यास अत्यंत वाईट मालक ठरतो. जॉन केन्स या अर्थशास्त्रज्ञाने तुटीच्या अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. परकीय चलनासंबंधीचे कायदे फेरा परकीय चलन नियमन कायदा, परकीय चलन नियंत्रण कायदा 1973 संमत व रद्द 2000 साली. फेमा परकीय चलन व्यवस्थापन कायदा वजा 1999 लागू 1 जून 2000 परकीय चलन व्यवस्थापन कायदा हा सर्वसमावेशक कायदा आहे. रुपयाचे अवमूल्यन उदा 15 बरोबर 40 रु. रुपयाच्या काही अवमूल्यनानंतर 15 बरोबर 50 रु. म्हणजेच अवमूल्यनाने चलनाची किंमत कमी होते.
एखाद्या देशाच्या चलनाचे अवमूल्यन म्हणजे त्या देशाच्या चलनाचे इतर देशांच्या चलनाशी असलेली विनिमय मूल्य घटविणे होय. चलनाच्या अवमूल्यनामुळे देशी वस्तू परदेशात स्वस्त होऊन निर्यात वाढते. परकीय वस्तू आपल्या देशात महाग होऊन आयात घटते. चलनाचे अवमूल्यन हे फक्त आंतरराष्ट्रीय विदेशी व्यवहारांच्या संदर्भातच लक्षात घ्यावे लागते. लाभ, फायदा, निर्यात वाढ व आयात घट. आतापर्यंतची अवमूल्यने: 1. 26 सप्टेंबर 1949 30.5%. 2. 5 जून 1966 36.5%. 3. 1991 मध्ये 1 जुलैला 9.5%. 3 जुलैला 10 ते 10.78%. 2 जुलै 15% असे सरासरी सुमारे 20%. 1966 चे अवमूल्यन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावामुळे केले. 1949 चे अवमूल्यन फक्त अमेरिकन डॉलर संबंधातच होते. 5 जानेवारी 2024 ला भारताची एकूण परकीय चलन गंगाजळी साठा 623.20 अब्ज डॉलर होती. 1991 मध्ये 1.1 अब्ज डॉलर गंगाजळी होती. आयात निर्यात. देशांतर्गत व्यापार. एका देशातील नागरिक जेव्हा परस्परांशी व्यापार करतात तेव्हा त्या व्यापारास देशांतर्गत व्यापार म्हणतात. परकीय व्यापार. एका देशातील नागरिक जेव्हा दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवा खरेदी करतात किंवा त्यांना आपल्या वस्तू व सेवा विकतात यास परकीय व्यापार म्हणतात. आंतरराज्यीय व्यापार. 2 घटक राज्यातील व्यापारास आंतरराज्यीय व्यापार असे म्हणतात. व्यापार तोल. व्यापारशेष. एका ठराविक कालावधीत साधारणतः एका वर्षात एखाद्या देशाने आयात वा निर्यात केलेल्या दृश्य मूल्यांतील फरक म्हणजे व्यापार तोल बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतात. व्यवहार तोल. व्यवहारशेष. एका ठराविक कालावधीत साधारणतः एका वर्षात देशाने आयात व निर्यात केलेल्या दृश्य व अदृश्य बाबींचा एकूण मूल्यातील फरक म्हणजेच व्यवहार तोल व्यवहारशेष बॅलन्स ऑफ पेमेंट होय. अनुकूल व्यवहार तोल. आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल तेव्हा अनुकूल व्यवहार तोल. प्रतिकूल व्यवहार तोल. आयातीपेक्षा निर्यात कमी असेल तेव्हा प्रतिकूल व्यवहार तोल. समतोल व्यवहार तोल. आयात व निर्यात साधारणतः समान असेल तेव्हा समतोल व्यवहार तोल. दस्तऐवज हुंडी. परदेशातील निर्यात व्यापारी हा भारतीय आयातदारावर मालाच्या किंमतवसुलीसाठी हुंडी काढतो तिला दस्तऐवज हुंडी म्हणतात. तात्पुरते माल प्रवेशपत्रक बिल ऑफ साइट. आयात कराच्या बाबींची पूर्तता करता यावी म्हणून आयातदार व्यापारी माल बंदरात पोहोचण्यापूर्वीच कस्टम कार्यालयात जाऊन जे पत्रक भरतो त्यास तात्पुरते माल प्रवेशपत्रक म्हणतात. माल प्रवेशपत्रक बिल ऑफ एंट्री. आयात केलेल्या मालावरील कराची रक्कम ठरविण्यासाठी कस्टम अधिकाऱ्यास सादर करावयाच्या पत्रकास माल प्रवेशपत्रक म्हणतात. 40. जहाज पावती. बिल ऑफ लोडिंग. जहाज कंपनीने निर्यातीसाठी माल ताब्यात घेतल्याची पावती म्हणजे जहाजाची पावती होय. आयात दलाल. फ्राईट ब्रोकर. ठराविक दलाली घेऊन आयातदाराच्या वतीने जकातीचे काम करणारा. बंदिस्त अर्थव्यवस्था. एखादा देश परकीय व्यापारात भाग घेत नसल्यास त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणतात. बीपीओ. व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग. केपीओ. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. मुक्त बंदर. ज्या बंदरातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर व मालावर कोणताही कर लागत नाही त्या बंदराला मुक्त बंदर म्हणतात. अवपुंजन. डम्पिंग. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीला देशांतर्गत किंमतीपेक्षा कमी किंमतीला वस्तू निर्यात करणे होय. अर्थमिती. आर्थिक सिद्धांताचा अभ्यास गणित व सांख्यिकी यांच्या सहाय्याने करणे यास अर्थमिती म्हणतात. मालकीपत्र. लेटर ऑफ टायटल. मालाच्या मालकीपत्राला लेटर ऑफ टायटल म्हणतात. आदेशपत्र. इंडेंट. परकीय व्यापारात आयातदार हो निर्यातदारास माल पाठविण्यासंबंधी जो आदेश देतो त्यास आदेशपत्र म्हणतात. मालोत्पादनाचे प्रमाणपत्र. आयातीद्वारे आलेल्या मालासोबत तो माल कोणत्या देशात उत्पादित झाला यासंबंधीचे प्रमाणपत्र असते. परकीय व्यापाराची दिशा. एखाद्या देशाचा परकीय व्यापार जगातील कोणकोणत्या देशांशी देशांच्या समूहांशी गटांशी होतो यासंबंधीचा अभ्यास म्हणजे परकीय व्यापाराची दिशा होय.
परकीय व्यापाराची रचना एखाद्या देशाच्या परकीय व्यापारात कोणकोणत्या वस्तूंचा, मालाचा, सेवांचा समावेश आहे याचा अभ्यास करणे म्हणजे परकीय व्यापाराची रचना होय. महत्त्वाचे पॉइंट्स. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी तसेच नवीन उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी केली जाणारी आयात म्हणजे विकासात्मक आयात होय. औद्योगिकीकरणासाठी जो देश कच्च्या मालाची आयात करतो त्या आयातीस परिपोषक आयात म्हणतात. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूऐवजी त्याच प्रकारच्या वस्तूचे देशात उत्पादन करून आयातीवरील खर्च कमी करणे यास आयात पर्यायीकरण, आयात प्रतिस्थापन म्हणतात. व्यवहारतोल दुरुस्त करण्याचे उपाय. 2. आयात पर्यायीकरण. 1. निर्यात प्रोत्साहन. 3. आयातीतील काटकसर. भारत सरकारने 1962 मध्ये व्यापारी मंडळ बोर्ड ऑफ ट्रेड ची स्थापना केली. याचे पुनर्गठन एप्रिल 2005 मध्ये करण्यात आले. भारताच्या चहा व्यापार महामंडळाची स्थापना 1971. सागरी उत्पादन व निर्यात विकास प्राधिकरणाची स्थापना 1972. कोची. निर्यात वस्तूंच्या पॅकिंगबाबत शिक्षण व संशोधन यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगची स्थापना 1966. मुंबई. भारतीय हिरे संस्था स्थापना 1978. सुरत. हस्तकौशल्यांच्या वस्तूंची निर्यात वाढविण्याचे कार्य हस्तोद्योग व हातमाग कापड महामंडळ करते. औद्योगिक प्रकल्प, औद्योगिक उत्पादने, यंत्रे यांची निर्यात वाढविण्याचे कार्य प्रोजेक्ट अँड इक्विपमेंट कॉर्पोरेशन करते. एपीडा ही संस्था कृषी मालाच्या निर्यातीसाठी मदत करते. अपेडा कृषी प्रक्रिया अन्न निर्यात विकास प्राधिकरण स्थापना 1986. मुख्यालय नवी दिल्ली. धातू व खनिजे यांची निर्यात वाढविण्याचे कार्य मिनरल अँड ट्रेडिंग कॉर्पोरेशन करते. निर्यात होणाऱ्या मालाची तपासणी करून गुणवत्तापूर्ण मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्याचे कार्य एक्सपोर्ट इन्स्पेक्शन कौन्सिल मुंबई ही करते. निर्यातीतील जोखीम स्वीकारण्यासाठी निर्यात जोखीम विमा महामंडळ वजा 1957 पासून करत असे. याचेच रूपांतर 1964 मध्ये निर्यात पत व हमी महामंडळात ECGC केले गेले. भारतीय मालाला परकीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भारतीय विदेशी व्यापारी संस्था नवी दिल्ली येथे स्थापन 1964. 1956 मध्ये नवी दिल्ली येथे राज्य व्यापार महामंडळ स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन स्थापन केले गेले. मसाले व्यापार महामंडळाची स्थापना 1956. निर्यात वस्तूंचा गुणनियंत्रण कायदा 1963. एक्झिम बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982. मुंबई. राष्ट्रीय अन्न धान्य धोरण 2002. भारतातील पहिले मुक्त बंदर फ्री पोर्ट कांडला, गुजरात. भारतातील पहिले खाजगी बंदर पिपालावू, गुजरात. भारतातील सर्वात मोठे बंदर मुंबई. मोटार वाहनाची सर्वाधिक निर्यात करणारे बंदर न्हावाशेवा. परकीय व्यापाराची खाती. चालू खाते, भांडवली खाते, व्यापार दृश्य खाते, कच्चा माल पक्का. परकीय गुंतवणूक, माल वस्तू, परकीय कर्ज, अदृश्य खाते पर्यटन, विमा, बँकिंग. परकीय ठेवी, वाहतूक, सॉफ्टवेअर, शिक्षण. बाह्य मदत, रॉयल्टी, व्याज, गुंतवणूक. बाह्य कर्जे, देयके हस्तांतरित करणे. 1992 पासून भारतीय रुपया परकीय व्यापाराच्या चालू खात्यावर अंशतः परिवर्तनीय केला गेला. 20 ऑगस्ट 1994 पासून भारतीय ₹4 चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय केला गेला. रुपया अजूनही भांडवली खात्यावर परिवर्तनीय नाही. त्यासाठी एस. तारापोर समिती 1997 व 2006 अशी दोनदा नेमली गेली. तिच्या शिफारशी सरकारने लागू केल्या नाही. जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा 4. 1950 ते 1.78%, 1960 ते 1.1%,
1980 ते 0.48%, 1990 ते 0.59%, 1999 ते 0.64%, 2003 ते 0.80%, 2004 ते 1%, 2014 ते 1.7%, 2015 ते 1.6% व सेवा व्यापारासह तो 2% होता. 2017 2.1%, 2022 सुमारे 2%. 1972 ते 73 ला भारताचा परकीय व्यापार 104 कोटी रु. नी अनुकूल होता. 1976 ते 77 ला भारताचा परकीय व्यापार 68 कोटी रु. नी अनुकूल होता. भारत सर्वाधिक आयात साधारणतः चीनकडून करतो. भारताची सर्वाधिक निर्यात साधारणतः अमेरिकेला होते. भारत सर्वाधिक आयात अमेरिकेकडून करत असे, परंतु अलीकडील काळात सर्वाधिक आयात चीनकडून होत आहे. भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका 2022 ते 23 नुसार. देशांच्या गटाचा व प्रदेशाचा विचार करता भारत सर्वाधिक आयात आशिया व आसियानकडून करतो व सर्वाधिक निर्यातही आशिया व आसियानलाच करतो. भारताच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकाची बाब उत्पादित वस्तू औद्योगिक उत्पादने तर आयातीत पहिल्या क्रमांकाची बाब खनिज तेल आहे. भारताच्या आयातीत प्रमुख वस्तू क्रूड पेट्रोलियम, मोती, रत्ने, मौल्यवान दगड, कच्चे हिरे, रसायने, खते, खाद्यतेल, प्लास्टिक उत्पादने, कागद, कृत्रिम धागे, औषधे, कच्चे रबर, सुकामेवा, खेळणी, कोळसा, सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इ. निर्यातीत प्रमुख वस्तू अभियांत्रिकी वस्तू, जडजवाहीर व दागिने, कापड, तयार कपडे, रसायने, औषधे, खनिजे, कारागिरीच्या वस्तू, काजू, चहा, कॉफी, मसाले, कापूस, तांदूळ, समुद्री उत्पादने, फळे, फुले, चामडे, चामडी उत्पादने, सॉफ्टवेअर, पेट्रोलियम, सुती धागे, वाहने इ. भारतातील काही वस्तूंसाठी वस्तुमंडळे स्थापन करण्यात आली आहेत. ही मंडळे ज्या वस्तूंचे उत्पादन व निर्यात वाढवितात, चहा, रबर, कॉफी, रेशीम, काजू, मसाले इ साठी वस्तुमंडळे आहेत. भारताच्या आयातीतील पहिल्या क्रमांकाची बाब पेट्रोलियम ऑइल तर वस्तुगट इंधनची सर्वाधिक आयात. भारताच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकाची बाब मोती व मौल्यवान दगड तर वस्तुगटानुसार उत्पादित वस्तूची निर्यात सर्वाधिक आहे. भारताची सर्वाधिक काजू निर्यात रशिया. भारताची सर्वाधिक चहा निर्यात इंग्लंड. भारताची सर्वाधिक कॉफी निर्यात रशिया. भारताची सर्वाधिक मसाले निर्यात अमेरिका सुमारे 20%. भारताची सर्वाधिक सॉफ्टवेअर निर्यात अमेरिका. सर्वाधिक निर्यात करणारे राज्य गुजरात. तीन. सुवर्ण आयात धोरण जाहीर 1992. भारतात 7 EPZ आहेत. EPZ एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. ट्रेडमार्क अधिनियम 1999 लागू 2003. जागतिक व्यापारात भारताचा तागाचा स्पर्धक बांगलादेश. एस ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन. भारताची सर्वाधिक मत्स्य निर्यात जपान. भारताची सर्वाधिक खनिज निर्यात जपान. भारताची सर्वाधिक कातडी वस्तू निर्यात युरोपियन देश. भारताची सर्वाधिक रसायने निर्यात रशिया. भारताची तयार कपडे निर्यात वेगाने वाढत आहे. जागतिक महामंदीचा काळ 1929 ते 33. गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. गॅट संमत 30 ऑक्टोबर 1947 23 देश भारत संस्थापक सदस्य. गॅट कराराची अंमलबजावणी 1 जानेवारी 1948. गॅटची एकूण तत्वे 20 होती. गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेत म्हणजेच WTO मध्ये 1 जानेवारी 1995 ला झाले. WTO चे सध्या 164 देश सदस्य आहेत. उद्देश व्यापारातील भेदभाव संपविणे. WTO च्या मंत्रिस्तरीय परिषदा. पहिली 1996 सिंगापूर. दुसरी 1998 जिनिव्हा स्वित्झर्लंड. तिसरी 1999 सिएटल
USA. 4/2001 दोहा, कतार. 5/2003 कॅनकुन, मेक्सिको. 6/2005 हाँगकाँग, चीन. 7/2008 जिनिव्हा, स्वित्झर्लंड. 8/2011 जिनिव्हा, स्वित्झर्लंड. 9/2013 बाली, इंडोनेशिया. 10/2015 नैरोबी, केनिया. 11/2017 ब्युनॉस आयर्स, अर्जेंटिना. 12/2021 जिनिव्हा, स्वित्झर्लंड. 13/2024 अबुधाबी, संयुक्त अरब अमिरात. कृषी अनुदाने, मदतीचे वर्गीकरण. WTOच्या कृषी करारात शेतकऱ्यांना दिली जाणारी कृषी अनुदाने म्हणजे मदत यांचे 3 गटांत पेटदात बॉक्सेस वर्गीकरण केलेले आहे. 1. हिरवी पेटी. या गटातील अनुदानांवर कोणतेही बंधन नाही. यात कृषी संशोधन व प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षणासाठीची अनुदाने आहेत. 2. नारंगी अंबर पेटी. या गटातील बाबींवरची अनुदाने हळूहळू कमी करावयाची आहेत. यात उत्पादन वाढीसाठीची अनुदाने, किमान आधारभूत किंमत, हमी भाव, खते, सिंचनासाठीची अनुदाने आहेत. 3. निळी पेटी. नारंगी पेटीप्रमाणेच ही पेटी आहे, परंतु यावर काही बंधने लावली जातात. मर्यादित स्वरूपात उत्पादन वाढीसाठीची अनुदाने व गरीब शेतकऱ्यांसाठी सरकारी मदतीचे कार्यक्रम या गटात येतात. 4. लाल पेटी. या गटातील बाबीवर अनुदाने देण्यास परवानगी नाही. WTOच्या कृषीविषयक करारात मात्र या पेटीची तरतूद नाही. त्यामुळे अनुदानाच्या वरील 3च पेट्या प्रामुख्याने मानल्या जातात. रोखे बाजार, शेअर बाजार. शेअर्स. मोठा उद्योग उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाचीही गरज असते. काही मोजकेच लोक एकत्र येऊनही हे भांडवल उभारू शकत नाहीत. अशा वेळी भांडवल उभारणीसाठी जनतेला आमंत्रित केल्या जाते. त्यासाठी भांडवलाची छोट्या छोट्या भागात विभागणी केली जाते. अशा भांडवलाच्या छोट्या भागास शेअर्स, भाग म्हणतात. भागधारक. भाग, शेअर विकत घेणाऱ्यास भागधारक म्हणतात. दर्शनी किंमत. शेअर प्रमाणपत्रावर असलेल्या छापील किंमतीला शेअरची दर्शनी किंमत म्हणतात. दर्शनी किंमत दिली नसल्यासह जेव्हा शेअरची दर्शनी किंमत दिली नसेल तर ती ₹10 समजण्यात येते. विक्री किंमत. ज्या किंमतीला शेअर्सची विक्री केली जाते ती किंमत म्हणजे विक्री किंमत. लाभांश. कंपनीला वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकूण नफ्यातून किती नफा वाटप करायचा व तो कसा वाटप करायचा हे जाहीर करून प्रत्येक भागधारकास त्याच्या प्रत्येक भागावर नफ्याचा वाटा दिला जातो. त्यास लाभांश म्हणतात. हा लाभांश त्या शेअर्सच्या दर्शनी किंमतीवरच देतात. दलाल. शेअर बाजारात शेअर्स खरेदी विक्री करून देणारा व त्या व्यवहाराबद्दल दलाली घेणारा. दलाली. शेअरची खरेदी विक्री करताना दिली जाणारी दलाली जी विक्री किंमतीवर दिली जाते. शेअर्सचे प्रकार. 1. अग्रहक्काचे भाग. कंपनीस नफा किंवा तोटा झाला तरी या शेअर्सधारकांना निश्चित केलेल्या दराने लाभांश मिळतो, परंतु यांना कंपनीच्या सभेत मतदानाचा अधिकार नसतो. 2. समभाग. अग्रहक्कांच्या शेअर्सधारकांना लाभांश दिल्यानंतर समभाग धारकांना लाभांश मिळतो. कंपनीला नफा झाल्यासच लाभांश मिळतो. 494. घेतले. टीने. न. द्वारे. तोटा झाल्यास लाभांश मिळत नाही. या शेअर्स धारकांना कंपनीच्या सभेत मतदानाचा अधिकार असतो. शेअर बाजार. शेअर्सची खरेदी विक्री करण्याचे शासनमान्य ठिकाण म्हणजे शेअर बाजार होय. मुंबई शेअर बाजार हा भारतातील पहिला शेअर बाजार होय. मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1877 झाली. हा भारतातील प्रमुख शेअर बाजार होय. सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक आहे. भारतातील मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली अशा शहरांसह अन्य काही प्रमुख शहरांत शासनमान्य शेअर बाजार कार्यरत आहेत. शेअर बाजार हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. लंडन शेअर बाजार, न्यूयॉर्क शेअर बाजार, हाँगकाँग शेअर बाजार हे जगातील काही प्रसिद्ध शेअर बाजार आहेत. शेअर बाजार निर्देशांक. प्रत्येक शेअर बाजाराचा एक प्रमुख निर्देशांक असतो.
त्या निर्देशांकाद्वारे बाजारातील तेजी मंदीचे स्वरूप कळते. सेबी भारतातील शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे सेबी होय. हिची स्थापना 1988 वा झाली. सेबीला वैधानिक दर्जा 1992 मिळाला. सेबीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. शेअर बाजारातील तेजी शेअर बाजारात शेअर्सला चढत्या भावाने मागणी असते. शेअर्सचे भाव सतत वाढतात, या परिस्थितीत शेअर बाजारातील तेजी म्हणतात. उधळणारा बैल बुल हे शेअर बाजाराच्या तेजीचे प्रतीक आहे. शेअर बाजारातील मंदी शेअर बाजारात शेअर्सला फारशी मागणी नसते. शेअर्सचे भाव कमी होतात, कधी कधी गडगडतात. या परिस्थितीत शेअर बाजारातील मंदी म्हणतात. पडलेले अस्वल बे हे शेअर बाजारातील मंदीचे प्रतीक आहे. प्रतिभूती शेअर बाजारात कंपन्या आपले शेअर्स, रोखे, बॉन्ड्स, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट, IPO साधने विकून भांडवल गोळा करू शकतात. अशा सर्व साधनांना एकत्रितपणे प्रतिभूती म्हणतात. शेअर दलालांचे प्रकार शेअर बाजारात शेअर्सची खरेदी विक्री करून देणारे व त्याबद्दल दलाली घेणारे यांना शेअर दलाल म्हणतात. तेजीवाले, मंदीवाले, तराणीवाले, अवधानी, डीलर्सही शेअर दलालांचे प्रकार आहेत. हे प्रकार त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीवरून पाडले जातात. कंपनी कायदा भारतात कंपनी कायदा 1956 पासून अस्तित्वात आहे. यानुसार कंपन्यांना आपली नोंदणी करावी लागते. प्रवर्तक कंपनीची सुरुवातीची नोंदणी, स्थापना व व्यवस्थापन करणाऱ्यांना कंपनीचे प्रवर्तक म्हणतात. गुंतवणूकदार शेअर बाजारात शेअर्स, रोखे यांची खरेदी करून भांडवल गुंतवणाऱ्यास गुंतवणूकदार म्हणतात. दलाल स्ट्रीट मुंबईतील हा भाग शेअर दलालांच्या कार्यालयांनी गजबजलेला आहे. यास दलाल स्ट्रीट म्हणतात. रोख्यांच्या व भागांच्या स्वरूपातील गुंतवणुकीस रोखे बाजारामुळे तरलता व गतिशीलता येते. रोखे बाजार व शेअर बाजार या संज्ञा व्यवहारात एकाच अर्थाने वापरल्या जातात. लंडनचा रोखे बाजार हा जगातील पहिला संघटित ऑर्गनाइज्ड रोखे बाजार समजला जातो. द नेटिव्ह अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन मुंबईची स्थापना 1875. संस्थापक प्रेमचंद रॉयचंद. भारतातील व आशियातीलही पहिला रोखे बाजार मुंबई 1877. भारतात 25 शासनमान्य रोखे बाजार शेअर बाजार होते, परंतु बन्याच शेअर बाजारांना सेबीने व्यवसायातून बाहेर पडण्याची परवानगी दिल्यामुळे 30 मे 2019 रोजी भारतात 6 शासनमान्य शेअर बाजार होते. 1945 मध्ये रोखे बाजारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी शिफारशी सुचवाव्यात म्हणून PJ थॉमस समिती नेमली. स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये शासनाने D. गौरवाला यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट वजा 1956 संमत करण्यात आला. शेअर बाजारांवर नियंत्रणासाठी 1988 वा मुंबई येथे सेबीची सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्थापना केली गेली. सेबीची विभागीय कार्यालये दिल्ली, कोलकाता, चेन्नई येथे आहे. सेबीचे कार्य 1. शेअर बाजाराचे नियमन व नियंत्रण करणे. 2. गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे. 3. दलालांना परवाने लायसन्स देणे. 4. गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देणे. 5. अयोग्य व्यवहारांना पायबंद घालणे. शेअर बाजारातील जे दलाल शेअर्स खरेदी करतात व विक्रीही करतात, त्यासाठी ठराविक दराने दलाली ब्रोकरेजेस घेतात, त्यांना ब्रोकर्स म्हणतात. शेअर्सच्या खरेदी विक्री व्यवहारातील फरकाचा लाभ मिळविण्यासाठी जे स्वतः रोखे भाग खरेदी विक्री करतात व आपले व्यवहार दिवसअखेर पूर्ण करतात, त्यांना जॉबर म्हणतात. पाब मुंबई शेअर बाजारात जॉबर यांनाच तराणीवाले म्हणतात. शेअर्सच्या खरेदी विक्रीतील मोठ्या फरकावरच नफ्यावर व्यवहार करणारे यांना डीलर्स म्हणतात. नवीन कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीत रस असणारा दलाल म्हणजे अवधानी होय. भविष्यात शेअर्सच्या किंमती वाढतील या आशेने व्यवहार करणारा यास बुल्स तेजीवाला आशावादी दलाल म्हणतात. भविष्यात शेअर्सच्या किंमती कमी होतील या निराशेने व्यवहार करणारा दलाल निराशावादी मंदीवाला बेअर दलाल होय.
हर्षद मेहतास बिगबुल म्हटले जाते. तेजीवाले दलाल एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी करतात, यास बाजार कोंडी म्हणतात. मिळेल त्या किंमतीला शेअर बाजारात शेअर्स विकले जातात, यास मंदीवाल्यांची धाड असे म्हणतात. देशातील सर्व शासनमान्य रोखे बाजारांच्या एकूण उलाढालीपैकी 70% उलाढाल एकट्या मुंबई बाजारात होते. तर एकूण शेअर बाजारांपैकी 98% उलाढाल महाराष्ट्रातील सर्व शेअर बाजारात होते. महाराष्ट्रातील महत्त्वाचे शेअर बाजार. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई 1992. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई 1877. PSE पुणे शेअर बाजार पुणे 1982 मध्ये स्थापन झाले, 2015 मध्ये बंद झाले. भारतात कंपनी कायदा 1956 अस्तित्वात आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आहे. सेन्सेक्स सेन्सिटिव्हिटी इंडेक्स बाजाराचा संवेदनशीलतेचा निर्देशांक. सेन्सेक्सचे पायाभूत वर्ष 1978 ते 1979. सेन्सेक्समध्ये एकूण 30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. NSE या राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक. निफ्टी यात 50 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असतो. जगात सर्वाधिक कंपन्यांच्या शेअरची नोंदणी भारतीय शेअर बाजारामध्ये झाली आहे. डिपॉझिटरी अधिनियम 1996 हा शेअर्सच्या डिजिटल व्यवहारासाठी केला गेला. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी ची नोव्हेंबर 1996 मध्ये स्थापना झाली. स्वीट शेअर्स कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व कंपनीला लाभदायक ठरणाऱ्यांना नाममात्र दराने कंपनीने दिलेले शेअर्स म्हणजे स्वीट शेअर्स होय. जंक बॉन्ड्स ज्या रोख्यांवर आकर्षक व्याज जाहीर केलेले असते, परंतु त्यातील गुंतवणूक परत येईल की नाही याची खात्री नसते, त्यांना जंक बॉन्ड्स म्हणतात. युरो इथू भारतीय कंपन्यांनी परकीय भांडवल बाजारात विदेशी चलनात युरो चलनात भांडवल गोळा करणे यास युरो इथू म्हणतात. ज्या कंपनीच्या शेअर्सवर अतिशय चांगला परतावा रिटर्न मिळतो, अशा कंपन्यांचा समावेश ब्लू चीफ व लिस्टेड या गटात केला जातो. न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंदीत झालेल्या कंपन्या टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजी, विप्रो या कंपन्या होत. पतदर्जा संस्था कंपन्यांच्या आर्थिक पतीचा दर्जा ठरविणाऱ्या संस्था. क्रिसिल भारताची पत मानांकन आणि माहिती सेवा लिमिटेड स्थापना 1987 मुंबई. ICRA माहिती आणि पत मानांकन संस्था स्थापना 1991 दिल्ली. केअर क्रेडिट विश्लेषण आणि संशोधन लिमिटेड स्थापना 1993 मुंबई. शेअर बाजाराचे निर्देशांक. देश बाजार निर्देशांक. शेअर बाजारात लिमिटेड स्थापना 1987 मुंबई. ICRA माहिती आणि पत मानांकन एजन्सी स्थापना 1991 दिल्ली. केअर क्रेडिट विश्लेषण आणि संशोधन लिमिटेड 1993 मध्ये स्थापित मुंबई. शेअर बाजारांचे निर्देशांक. देश बाजार निर्देशांक. देश बाजार निर्देशांक. न्यूयॉर्क जोन्स करा. ऑस्ट्रेलिया SSO. टोकियो निकी. फ्रँकफर्ट जर्मनी. मध्य डेक हाँगकाँग हाँगसह. सिंगापूर स्मेक्स. इटली मिताल. तैवान मग. चीन शांघाय कॉम. कॅनडा SP. ब्राझील बोवेस्पा. द कोरिया कोस्पी. कोरिया कोरिया. मेक्सिको IPC. सेन्सेक्स मेक्सिको. कॅट मुंबई शे बा.
4. महत्त्वाच्या अर्थविषयक समित्या. समिती. वर्ष. विषय शिफारस. RG. सरया समिती 1945 सहकार नियोजन. पंजाबराव देशमुख समिती 1948 सरकारी व्यापार. महालनोबिस समिती 1949 राष्ट्रीय उत्पन्न मोजणे. गोरवाला समिती 1951 ग्रामीण पत पाहणी व SBI ची शिफारस. जॉन मथाई समिती 1952 प्रत्यक्ष कर धोरणाचा आढावा. D.G. कर्वे समिती 1955 लघु आणि ग्रामीण उद्योगाबाबत. महावीर त्यागी समिती 1958 कर चुकवेगिरीचा अभ्यास. वैकुंठभाई मेहता समिती 1960 सहकार चळवळीचा अभ्यास. मुदलियार समिती 1962 निर्यात वाढीसाठी शिफारशी. सुबिमल दत्त समिती 1967 औद्योगिक परवाना धोरणाची चौकशी. गाडगीळ अभ्यासगट 1969 सेवा क्षेत्र दृष्टिकोनाची शिफारस. नरीमन समिती 1969 अग्रणी बँकेची स्थापना. R.K. हजारी समिती 1970 भेदात्मक व्याजदराची शिफारस. राजमन्नार समिती 1970 केंद्र राज्य अर्थसंबंध. वांचू समिती 1971 प्रत्यक्ष कर. RG. सरया बँकिंग आयोग 1972 बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास. भगवती समिती 1973 बेरोजगारीच्या समस्येचा अभ्यास. राज. समिती 1972 कृषी करांची समिती चौकशी. भूतलिंगम समिती 1975 किमान वेतन. पब. L.K. झा समिती 1977 अप्रत्यक्ष करांची समिती. नरसिंहम समिती 1975 ग्रामीण बँकाची शिफारस. नरसिंहम समिती 1991 वित्तीय सुधारणा. नरसिंहम समिती 1997 बँकिंग सुधारणा. प्राध्यापक. दातवाला समिती 1977 बेरोजगारीचा अभ्यास. PC. अलेक्झांडर समिती 1978 आयात निर्यात धोरण. शिवरामन समिती 1979 नाबार्डची शिफारस. टंडन समिती 1980 निर्यात व्यूहरचना. सुकुमाय चक्रवर्ती समिती 1982 RBIच्या पतधोरणाचा अभ्यास. V. म. दांडेकर समिती 1983 महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास. सरकारी आयोग 1983 केंद्र राज्य प्रशासकीय संबंध. तिवारी समिती 1984 औद्योगिक आजारपणाची समस्या. आबिद हुसैन समिती 1984 निर्यात उत्पन्नाची करमुक्ती. सेनगुप्ता समिती 1985 सार्वजनिक उद्योगांबाबतचे धोरण. राजा चिलेया समिती 1991 करव्यवस्थेचा अभ्यास व वॅटची शिफारस. जानकीरामन समिती 1992 RBIची रोखे घोटाळा चौकशी. रामनिवास मिर्धा ततमिती 1992 संसदेची रोखे घोटाळा चौकशी समिती. सहा. नायक समिती 1992 लघुउद्योग वित्तपुरवठा व त्या आजारा. ओंकार गोस्वामी समिती 1993 आजारी उद्योगांची समस्या. नायक समिती 1992 लघुउद्योग वित्तपुरवठा व त्यांचे आजारपण. ओंकार गोस्वामी समिती 1993 आजारी उद्योगांची समस्या. मल्होत्रा समिती 1993 विमा क्षेत्रातील सुधारणा. नंजुंदप्पा समिती 1993 रेल्वे भाडे. डॉक्टर सी. रंगराजन समिती 1993 निर्गुतवणूक समिती. भंडारी समिती 1994 ग्रामीण बँकांची पुनर्रचना. वेणुगोपाल समिती 1994 सार्वजनिक वितरण प्रणालीचा अभ्यास. फेरवाणी समिती 1994 राष्ट्रीय शेअर बाजाराची शिफारस.
ज्ञानप्रकाश समिती 1994 साखर घोटाळा समिती चौकशी. एम.जी. जोशी समिती 1994 दूरसंचार क्षेत्राचे खाजगीकरण. स्वामीनाथन समिती 1994 लोकसंख्या धोरण. आबिद हुसेन समिती 1995 लघुउद्योगांबाबत. सुंदरराजन समिती 1995 खनिज तेल क्षेत्रांचा अभ्यास. राकेश मोहन समिती 1995 पायाभूत वित्तीय संरचना. मालेगम समिती 1995 प्राथमिक भांडवल बाजारातील सुधारणा. सोधानी 1995 परकीय चलन बाजारातील सुधारणा. आर.व्ही. गुप्ता 1997 कृषी पतपुरवठा. महाजन समिती 1997 साखर उद्योगांचे खाजगीकरण. पिंटो समिती 1997 जलवाहतूक. हनुमंतराव समिती 1997 खत उद्योग. चंद्राते समिती 1997 रोखे बाजारातील सुधारणा. एस.एल. कपूर 1997 लघुउद्योग पतपुरवठ्यातील अडचणी. एस.एस. तारापोर समिती 1997 भांडवली खात्याची परिवर्तनीयता. एस.एस. तारापोर समिती 2006 भांडवली खात्याची परिवर्तनीयता. एस.एन. खान समिती 1998 वित्तसंस्था व बँकाच्या कार्यात समन्वय. यू.के. शर्मा 1998 ग्रामीण बँकांच्या संदर्भात नाबार्डची भूमिका. एन.एस. वर्मा समिती 1999 व्यापारी बँकांची पुनर्रचना. के.पी. गीताकृष्ण आयोग 2000 केंद्र सरकारच्या खर्चाचा आढावा. बालकृष्ण निराडी समिती 2000 आजारी उद्योगांचा अभ्यास. दवे समिती 2000 असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन. एस.एस. तारापोर 2001 UTA च्या युनिट घोटाळ्याची चौकशी. वाय.व्ही. रेड्डी समिती 2001 आयकराच्या सुटींची समीक्षा. त्रिपाठी नायक समिती त्रिपाठी समिती 2001 दीपक पारेख शौ. माशेलकर समिती 2002 वाहन इंधन नीती. माशेलकर समिती 2003 बनावट औषधे. माशेलकर समिती 2005 पेटंट सुधारणा. व्यास समिती 2003 कृषी व ग्रामीण पतविस्तार. विजय केळकर 2002 कर व्यवस्थेचा अभ्यास. विजय केळकर 2004 अर्थव्यवस्थेची समीक्षा. असीम दासगुप्ता समिती 2005 वाची अंमलबजावणी करणे. राजेंद्र सच्चर 2005 मुस्लिमांचे आर्थिक व सामाजिक मागासलेला. चारशे 97 सुबोधकुमार समिती 2006 मनपा जकात रद्द करणे. नायर अभ्यास गट 2006 पेट्रोलियम क्षेत्रात FDI वाढविणे. पाठक आयोग 2006 युनोच्या तेलाच्या बदल्यात धान्याची चौकशी. शास्त्री समिती 2007 ज्येष्ठांचे स्वास्थ्य. डॉक्टर सी. रंगराजन 2007 बचत व गुंतवणूक वाढवण्यासंबंधी. PM.A. हकीम 2008 महाराष्ट्रात 6वा वेतन आयोग लागू करणे. सुब्बाराव समिती 2009 मौद्रिक धोरण. डॉक्टर सी. रंगराजन समिती 2010 सार्वजनिक खर्च व्यवस्था. विजय केळकर समिती 2011 महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल अभ्यास. दीपक पारेख समिती 2012 दूरसंचार क्षेत्रात FDI मर्यादा काढणे. अनिक काकोडकर समिती 2012 रेल्वे सुरक्षा. डॉक्टर सी. रंगराजन समिती 2012 गरिबीची परिभाषा ठरविणे. न्या. B.N. श्रीकृष्ण समिती 2014 खाजगी शिक्षण संस्थांची शुल्क रचना. D.K. मित्तल समिती 2014 रेल्वे भाडेवाढ व आर्थिक स्थितीत सुधारणा.
अजय शंकर समिती 2015 सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP प्रकल्पांचे पुनर्विलोकन. नरसिंह रेड्डी समिती 2015 लष्कराची वन रँक वन पेन्शन. डॉक्टर तजामुल हक्क समिती 2015 कुळ कायद्याचा आढावा. ले. ज. शेकटकर समिती 2016 लष्कराची पुनर्रचना करणे. एन. चंद्राबाबू नायडू समिती 2016 नोटाबंदीच्या अडचणी सोडविणे. हर्षदीप कांबळे समिती 2016 ऑनलाईन औषधांची विक्री याबाबत. एन. के. सिंग समिती 2016 FRBM कायदा. के. पी. बक्षी समिती 2017 गोदावरी खोऱ्याचा जल आराखडा तयार करणे. प्रदीप कुमार समिती 2017 बँक बुडीत कर्ज समस्या. सुभाषचंद्र गर्ग समिती 2017 बिटकॉइन नियंत्रणाबाबत. 2. ई. श्रीधरन समिती 2018 मेट्रो रेल्वे मानके ठरविणे. बाबा कल्याणी समिती 2018 सेस धोरणाचे मूल्यांकन. शिवराजसिंह चौहान समिती 2018 मनरेगा योजनेचा शेतीसाठी वापर करणे. यू. के. सिन्हा समिती 2019 लघु उद्योगाबाबत. नंदन निलकेणी समिती 2019 डिजिटल पेमेंट संबंधी. प्रोन सेन समिती 2019 सांख्यिकी आकडेवारीबाबत. सीताराम कुंटे समिती 2020 सारथी संस्थेतील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहाराची चौकशी. के.व्ही. कामत समिती 2020 मोठ्या कंपन्याच्या कर्जाच्या पुनर्गठनाची रूपरेषा तयार करणे. राजीव महर्षी समिती 2020 मोरॅटोरियम हप्तेफेडीस दिलेला सवलत कालावधीतील कर्जावरील व्याजाचा प्रश्न. एम. विद्यासागर समिती 2020 कोरोना साथीचा फैलाव, रोगनिदान आणि टाळेबंदीचा परिणाम याचा अभ्यास. सुनील शेट्टी समिती 2021 हातमाग उद्योगाबाबत शिफारशी. अजय भूषण पांडे समिती 2021 आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणाचे निकष ठरविणे. जयंतकुमार बाठिया आयोग 2022 ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डाटा. व्ही. पी. कानूनगो समिती 2022 बैंक ग्राहक सेवा मानकांबाबत. सुरेश प्रभू समिती 2022 राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समिती. निधी खरे समिती 2022 ग्राहकांचा उपकरण दुरुस्तीच्या अधिकारांबाबत. किरीट पारीख समिती 2022 गॅस LPG च्या किंमतीबाबत. अमरजीत सिन्हा समिती 2022 मनरेगाची यशस्वीता तपासणे. कुमार श्रीवास्तव समिती 2023 ॲप आधारित टॅक्सी सेवांचे महाराष्ट्रातील नियमन. टी.व्ही. सोमनाथन 2023 नॅशनल पेन्शन प्रणालीबाबत. न्या. संदीप शिंदे समिती 2023 कुणबी नोंद असणाऱ्यांना कुणबी ओबीसी दाखले देणे. कॅटायन. सूचना बहुतेक सर्व समित्या केंद्र स्तरावर नेमलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समित्यांसमोर महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. अर्थविषयक संसदीय समित्या. 1. लोकलेखा समिती सार्वजनिक हिशेब समिती. एकूण 22 सदस्य, लोकसभेतून -15, राज्यसभेतून -7. 1967 पासून या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा सदस्य असतो. कार्य सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणे. 2. अंदाज समिती. 3. एकूण 30 सदस्य, सर्व सदस्य लोकसभेतून. संसदेची सर्वात मोठी समिती. लोकसभा उपाध्यक्ष हा या समितीचा अध्यक्ष असतो. कार्य आर्थिक अंदाज अधिक कार्यक्षम पद्धतीने संसदेला सादर करण्यासाठी शिफारशी करणे. सार्वजनिक निगम समिती. एकूण 15 सदस्य, लोकसभेतून 10, राज्यसभेतून 5. कार्य सार्वजनिक उपक्रम व्यावसायिक पद्धतीने चालविले जातात का याची तपासणी करणे. महत्त्वाचे अर्थविषयक ग्रंथ व त्यांचे लेखक. प्लॅनिंग अँड दी पुअर डॉक्टर B.S. मिन्हास. वेल्थ ऑफ नेशन्स ॲडम स्मिथ.
Das Kapital, Communist Manifesto, Karl Marx. The Theory of International Trade, Haberler. Principles of Economics, Dr. Marshall. The Poverty of Philosophy, Karl Marx. The Gold Question, William Johann. Theory of Capital, Karl Menger. Planned Economy for India, M. Vishweshwaraya. Unto this last, Ruskin. Foundation of Economics, J.K. Mehta. Essay on Indian Economics, Nya. Ranade. Poverty and Un-British Rule in India, दादाभाई नौरोजी. कौटिल्य अर्थशास्त्र 2400 वर्षांपूर्वी, आर्य चाणक्य, विष्णुगुप्त कौटिल्य, चाणक्य. सर्वोदय महात्मा गांधी. 498. प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक पॉलिसी इन इंडिया, धनंजयराव गाडगीळ. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंडिया इज फॉर सेल, चित्रा सुब्रमण्यम. कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेलफेअर, ऑन इकॉनॉर्मल इनइक्विलिटी, पॉवर्टी अँड फेमिनिज, हंगर अँड पब्लिक ॲक्शन, द क्वालिटी ऑफ लाईफ, अमर्त्य सेन. सहकारी लोकराज्य, प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी, भारताचा औद्योगिक विकास, धनंजयराव गाडगीळ पीओ. अर्थशास्त्राचे शिल्पकार, बाळ गाडगीळ. व्यवसाय चक्रांचा सिद्धांत, आर वाय महोरे. आदर्श भारत सेवक, नम. गेट. नोबल. इकॉनॉमिक प्लॅनिंग ऑफ इंडिया, अशोक मेहता. द स्ट्रॅटेजी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, हर्षमन. जनरल थिअरी, इंडियाज करन्सी अँड फायनान्स, लॉर्ड केन्स. इकॉनॉमिक बॅकवर्डनेस अँड इकॉनॉमिक ग्रोथ, हार्वे लायबेनस्टाईन. नॅचरल व्हॅल्यू, एफ व्ही वैजर. द थिअरी ऑफ इंटरेस्ट, फिशर अविंग. मनी अँड क्वाइन्स, जोसेफ हॅरिश. रिच लँड्स अँड पुअर प्रो, गुन्नार मिर्दाल. द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, डेव्हिड रिकार्डो. कौटिल्य अर्थशास्त्राचे मराठी भाषांतर, ज्ञानबाचे अर्थशास्त्र, काका गाडगीळ. कॉर्पोरेट चाणक्य, राधाकृष्णन पिल्ले. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, बागची. कॅपिटल, थॉमस पिकेटी. इंडियन फिस्कल फेडरलिझम, डॉक्टर वाय व्ही रेड्डी, सहलेखक. डॉक्टर जी आर रेड्डी. तिसरा स्तंभ, रघुराम राजन. अर्थसंकल्प सोप्या भाषेत, देवेंद्र फडणवीस. 00. इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया, ट्रान्सफॉर्मिंग अवर सिटीज. 8. अहलुवालिया. अर्थशास्त्र, डॉक्टर डी एस केट. ओव्हरड्राफ्ट, सेव्हिंग द इंडियन सेव्हर, डॉक्टर उर्जित पटेल. बॅकस्टेज, द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स, मोंटेकसिन अहलुवालिया. अर्थात अच्युत गोडबोले. डोनट इकॉनॉमिक्स, केट रॉवर्थ. द गॉड मार्केट, मीरानंदा. शेतमालाच्या किफायतशीर किंमतीची कैफियत, प्राध्यापक एन डी पाटील. द मिलेनियल योगी, दीपम चॅटर्जी. फ्रॉम डिपेंडेन्स टू सेल्फ रिलायन्स, मॅपिंग इंडियाज राईज ॲज अ ग्लोबल सुपर पॉवर, बिमल जालान. कॅटायन्स. दारिद्र्य. दारिद्र्य, जे लोक आपल्या अन्न, वस्त्र, निवारा अशा किमान गरजा भागवू शकत नाहीत, त्यांना दारिद्र्य, गरीब म्हटले जाते. निरपेक्ष दारिद्र्य, जे लोक आपल्या किमान गरजा भागविण्यासाठीचा आवश्यक खर्च करू शकत नाहीत, ते निरपेक्ष दारिद्र्य असतात. दारिद्र्याची हीच संकल्पना वस्तुस्थितीवर आधारित आहे. सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य श्रीमंत व गरीब यांच्यात तुलना करून दर्शवले जाते. जसे अमेरिकेपेक्षा भारतीय नागरिक सर्वसाधारणपणे गरीब आहेत, पण भारतापेक्षा भूतानचे नागरिक गरीब आहेत. दारिद्र्य रेषा, लोकांना आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी ठरविण्यात आलेली किमान आवश्यक खर्चाची किंवा किमान उष्मांकाची मर्यादा म्हणजे दारिद्र्य रेषा होय. दारिद्र्य रेषेखालील लोक. दारिद्र्य रेषेखालील लोक आपल्या उत्पन्नातून आपल्या किमान गरजाही भागवू शकत नाहीत. त्यांच्या जीवनमानाचा दर्जा निम्न असतो. भारतात ज्यांना दररोज 2400 कॅलरीजपेक्षा कमी आहार प्राप्त होतो असे ग्रामीण लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. ज्या शहरी लोकांना दररोज 2100 कॅलरीजपेक्षा कमी आहार मिळतो ते शहरी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. भारतातील दारिद्र्याचे मापन. दारिद्र्य मापनासाठी नेमलेल्या वेगवेगळ्या अभ्यासगट व समित्यांनी दरडोई खर्च, आहाराच्या कॅलरी, मासिक खर्च,
वार्षिक खर्च असे वेगवेगळे निकष लावून वेगवेगळ्या कालावधीबाबत आपले निष्कर्ष मांडले. सर्व गटांच्या निष्कर्षात आपणास तफावत, भिन्नता आढळते. दादाभाई नौरोजी यांनी केला. त्यांनी 1909च्या सुमारास लिहिलेल्या एक दादाभाई नौरोजी भारतीय दारिद्र्याच्या मापनाचा पहिला प्रयत्न पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये भारतीय